डॉक्टरांनी तसे सांगितल्यापासून त्यांची स्थिती वेड्यासारखी झाली. आप्पांचाही धीर सुटला होता, पण त्यांनी तसे भासू न देता त्यांना ना आईला धीरच दिला. उलट त्यांची तिघांचेही म्हणणे एकच की मुलाचे काहीही झाले तरी चालेल, पण माझ्या जीवाला अपाय होता कामा नये. पण मी मात्र डॉक्टरांना स्पष्ट सांगितले की मी नाही जगले तरी चालेल, पण मूल मात्र सुरक्षित जन्माला आले पाहिजे. तेव्हा आई म्हणाली, आम्हाला दोन्हीही सुरक्षित राहिली तर हवीच आहे, पण तुझ्या जीवाची काळजी आधी घेतली गेली पाहिजे. गेले 3 दिवस मी त्या असह्य वेदना भोगीत होते. लग्न झाल्यापासून या 9-10 महिन्यात दुःख म्हणून ज्याला म्हणतात त्याचा एक क्षणही अनुभवला नव्हता मी. त्या साऱ्या सुखाचा वचपा निघाला जसा काही त्या 3 दिवसात. माझ्या संगतीत ते इतके रंगून गेले होते की निकडीच्या कामाशिवाय सहसा कोर्टात जाणे होत नसे. दिवसा वाचावयाचे आणि गप्पा मारावयाच्या. संध्याकाळी कालिंदीनं अरविंद आल्यावर बिझिक खेळायचे आणि रात्री बहुधा सिनेमाला जायचे. असा कार्यक्रम असे आमचा डोहाळी लागल्यानंतर. आईच्या आग्रहावरून मी 8 दिवस माहेरी राहायला गेले होते. तेवढाच काय तो आमचा वियोग. पण तेवढ्या त्या 8 दिवसात सुद्धा आमचे एकत्र फिरायला जाणे कधी चुकले नाही. लग्नाच्या पहिल्या दिवशी रात्री त्यांच्या तोंडाला तो उग्रवास आला होता, पण त्यानंतर केव्हाही मी बघितले नाही त्यांना तसे काही घेताना किंवा सिगारेट ओढतानाही. मी माहेरी असताना मात्र एक दिवस शंका आली मला त्यांनी ते घेतल्याची. पण आज कसला वास येतो आहे चमत्कारिक तोंडाला, असे मी विचारतात त्यांनी मला हसून म्हटले, तू जवळ नसलीस म्हणजे बेछूटपणानं वागण्याची बुद्धी होते मला अनु. मी दुसऱ्याच दिवशी सकाळी बंगल्यावर राहायला गेले. माझी मोटार बागेत शिरली त्यावेळी सॉरी हेमॉकवर पडून नाकातून बाहेर निघणारी धूम्रवलये पाहण्यात गुंग झाली होती अगदी. मला बघता क्षणी हातातला तो चिरूट फेकून देऊन आनंदाने इंग्रजीत उद्गारले, आली माझी देवता, ध्यानच करीत होतो मी इतका वेळ तुझं. ध्यानाला काय धुनीची गरज असते वाटतं, मी हसून विचारले. त्याबरोबर ते म्हणाले, तू मला सोडून गेलीस म्हणजे धुनी पेटवून बसावं लागतं मला नाईलाज असतो. आपलं माणूस बिघडू नये असं वाटत असलं तर त्याला सोडून जाऊ नये कधी कुठं. छान छान, लहानच आहे आता आपलं माणूस, त्याची अष्टोप्रहर काळजी व्हायला, मी म्हणाले. उत्कट मनोवृत्तीची माणसं ही जन्मभर लहानच असतात अनु, ते अगदी गंभीर होऊन उद्गारले. त्यानंतर मी पुन्हा कधी गेले नाही माहेरी. मला केवळ आईसाठी म्हणून राहायला जावेसे वाटत असे केव्हा केव्हा तिथे. आमचा स्वतंत्र संसार थाटल्यावर मी परोपरीने विनवण्या केल्या तिच्या, पण तिने कधी पाऊल ठेवले नाही आमच्या घरी. परंतु त्या दिवशी माझे पोट दुखत असल्याचा निरोप कळल्यावर ती जी आप्पाबरोबर आमच्याकडे आली ती पुन्हा गेली नाही परत घरी. पहिल्या दिवशी त्रास नाही झाला फारसा, पण दुसऱ्या दिवशी वेदना अगदी असह्य झाल्यामुळे अखेर भाजेकरांना आणले आप्पांनी. त्यांनी मला तपासल्याबरोबर आप्पांना सांगितले की ऑपरेशनशिवाय भागणार नाही व बाळ किंवा बाळंतीण यापैकी कोणीतरी दगावण्याचा फार संभव आहे या केसमध्ये. डॉक्टरांचे ते मत ऐकून घाबरून गेली सारी अगदी. व डॉक्टरांनी काय सांगितले असे जेव्हा मी विचारले तेव्हा मला मुद्दाम हसून म्हणायचे झाले, या डॉक्टरांना काही कळतंय का खरोखरी? सर्जन असला की त्याला रोग्याला चिरून काढण्याशिवाय दुसरा उपाय दिसत नाही काही. आणि खरोखरीच डॉक्टरांना असे स्पष्ट सांगावयाचे झाले की किती वाटेल तितका पैसा लागला तरी चालेल, पण शस्त्रक्रियेशिवाय सुटका होण्याचे सारे उपाय करून पहा आधी. ती सारी रात्र त्या उपायांचे प्रयोग माझ्यावर करण्यात गेली व त्यांनी दर 15 मिनिटांनी नाही नाही ते प्रश्न विचारून भंडावून सोडले अगदी परिचारिकांना. शेवटी मी त्यांना म्हटले, असं सारखं जागत न प्रश्न विचारत राहिल्यानं का सुटका होणार आहे माझी? आपण घटकाभर जाऊन निजला तर तेवढंच बरं वाटेल माझ्या जीवाला. त्यावर लगेच असे बोलावयाचे झाले की तू अशी तळमळत असताना झोप येईल का मला? माझं हृदय काय दगडाचं केलं आहे का देवानं? आणि बोलता बोलता डोळ्यात अश्रू आले त्यांच्या. पहाटे त्या वेदना इतक्या वाढल्या की सकाळ काही उजाडत नाही असे वाटायला लागले मला. मी आप्पांना बोलावून असे सांगितले, आता तुम्ही अंत पाहू नका आणखी माझा, यापेक्षा तुमच्या त्या ऑपरेशननं मरण आलेलं पुरवलं मला. लगेच शस्त्रक्रियेची तयारी करण्यात येऊन मला टेबलावर नेऊन निजवण्यात आले. तेव्हा मी डॉक्टरांना म्हटले, माझं काहीही झालं तरी चालेल, पण मूल मात्र सुरक्षित जन्माला आलं पाहिजे. त्याबरोबर स्वतः एकदम इंग्रजीत मोठ्याने म्हणावयाचे झाले, ते काही नाही, तुम्ही प्रथम हिच्या सुरक्षिततेची काळजी घ्या डॉक्टर. आम्हाला दोन्हीही पाहिजेत, मूल हवं आईही हवी.
डॉक्टर शस्त्राची मांडामांड करीत असता हसून म्हणाले. मुंबईतले अर्धा डझन नामांकित डॉक्टर जमले होते माझ्याभोवती. गुंगी देण्याची वेळ होताच परिचारिकांनी आईला तिथून उठवून बाहेर नेली. पण डॉक्टरांनी एक दोनदा अप्रत्यक्ष सूचना देऊनही ते मात्र तिथून हलेनात. माझा हात आपल्या हातात घेऊन सारखी माझ्याकडे टक लावून पाहत होती स्वारी. त्यांची ती वेड्यासारखी अवस्था बघून मला क्षणोक्षणी उमाळे येत होते आतून. पण मला जाणीव होती की माझ्या डोळ्यातून जर एक थेंब बाहेर पडला तर त्यांच्या डोळ्यातल्या आवरलेल्या अश्रूंना पूर येईल अगदी. शेवटी मी कालिंदीला बोलावून तिला सांगितले त्यांना तिथून उठवून न्यावयाला. तेव्हा ते म्हणाले, मी बसलो इथे तर काय हरकत आहे तुमची? हरकत काही नाही, पण तुमच्यानं पाहणार नाही पुढला प्रकार, डॉक्टरांनी सांगितले. खरंच बाहेर जावं आता आपण. मी डोळे उघडल्याबरोबर पहिल्यांदा आपल्याला हाक मारीन. उगाच भीती वाटली आपल्याला ऑपरेशनची. मी बळेच हसून म्हणाले. त्याबरोबर माझ्या तोंडावरून हात फिरवून ते उठले व कालिंदी त्यांना बाहेर घेऊन गेली. ते गेल्याबरोबर माझ्या डोळ्यातून अश्रूचा लोट येऊन दिसेनासे झाले मला. त्यानंतर 3 तासांनी डोळे उघडले मी. माझा हात आपल्या हातात घेऊन जवळच बसले होते ते. शुद्धीवर आल्याबरोबर आठवल्यासारखे होऊन बोलण्याचा प्रयत्न केला मी, पण माझे ओठ हलले मात्र. लगेच त्यांनी आईला म्हटले, हिने डोळे उघडले बरं का, मीनाला आणा लवकर इकडे. आई पुढे आली. तिने पांढऱ्या शुभ्र चिरगुटात गुंडाळलेला तो चिमुकला जीव हळूच माझ्याजवळ धरला. त्याला पाहण्यासाठी मी उत्कंठेने मान वळवली. त्याबरोबर त्याच्या उबदार गालाचा स्पर्श माझ्या गालाला होऊन माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मला डोळ्यावर झापड आल्यासारखी वाटली. क्षणभराने मी पुन्हा डोळे उघडले. त्याबरोबर खाली वाकून मला म्हणावयाचे झाले, अगदी हुबेहूब तुझ्यासारखे सुंदर डोळे आहेत अणू तिचे. मी नाव सुद्धा ठेवून टाकलं तिचं, मीना, मीनाक्षी. त्या 6 महिन्यात किती फरक पडला त्यांच्या वृत्तीमध्ये. मला केव्हा केव्हा असे वाटते की आमच्या आयुष्याला पुढे जे अनिष्ट वळण लागले त्याची सुरुवात या पहिल्या बाळंतपणातच झाली. पहिले 10 दिवस स्वारी घरातच बसून होती माझ्याजवळ सारखी. माझ्याशी गप्पा मारावयाच्या, मला काहीतरी वाचून दाखवायचे आणि कालिंदी आल्यावर पडल्या पडल्यास पत्ते खेळावयाचे. आईला अतिशय संकोच न त्रास होत असे त्यांच्या या वर्तनामुळे. एक दिवस ती रागाने मला म्हणाली शेवटी, हे काय प्रेम म्हणायचं की वेड? जुन्या माणसांना काय कमी माया असते का? पण तुम्हा नवीन माणसांचे मुळी सारेच प्रकार विचित्र. वाहावतील तिकडे वाहावतील, कुठल्याही गोष्टीला धरबंध म्हणून नाही. यांच्या या असल्या वागण्यामुळे साऱ्या घरादाराला शिवाशिव. मला सुद्धा पसंत नव्हते त्यांचे ते वर्तन. कधी न येणारी आई केवळ माझ्यासाठी म्हणून घरी राहायला आलेली, तिच्या भावनांना जपावायला नको होते का थोडे तरी? पण एखादी गोष्ट त्यांच्या मनाने एकदा घेतल्यावर मग तिथे काही उपयोग होत नसे युक्तिवादाचा. परंतु बारशानंतर त्यांचे ते घरी राहणे निराळ्याच कारणामुळे कमी झाले. सर जीवनलालांच्या हाताखाली काम करण्याची संधी त्यांना मिळावी म्हणून आप्पांची पुष्कळ दिवस खटपट चालली होती. त्यांच्या त्या प्रयत्नाला यश येऊन सर साहेबांचे मदतनीस म्हणून स्वारी काम करायला लागली. पण त्या निमित्ताने त्यांचे मन जे एकदा पांगल्यासारखे झाले ते कायमचेच. पहिले काही दिवस त्यांच्या वृत्तीतनं वर्तनात पडत चाललेला फरक लक्षात नाही आला माझ्या, कारण मी स्वतःच्या प्रकृतीच्या विवंचनेत चूर होते जवळजवळ महिनाभर. मीनाचा जन्म झाल्यावर 8 दिवसांनी माझा उजवा पाय अधू झाल्याचे ध्यानात आले माझ्या. पहिल्या प्रथम भिवूनच गेले मी त्यांची ती बधिरता पाहून. पण बाळंतपणात पुष्कळदा असा तात्पुरता पंगूपणा येत असल्याचे सांगून आईने धीर दिला मला. परंतु सतत 3 आठवडे तशा त्या पंगू स्थितीत गेल्यामुळे मला राहून राहून वाटे, हे कायमचे तर व्यंग होऊन बसणार नाही ना. पायाची सारी शुश्रूषा संध्याकाळी सुईण आल्यावर होत असे. त्यामुळे कोर्टातून घरी यायला रोज होणारा उशीर लक्षात नाही आला माझ्या प्रथम. पण ती काळजी थोडी कमी होताच त्यांच्या वृत्तीतला फरक हळूहळू ध्यानात येत चालला व त्या शारीरिक व्याधीपेक्षाही मला जास्त काळजी वाटू लागली त्यांच्या त्या मनोवृत्तीची. एक दिवस घरी यायला 10 वाजून गेल्यामुळे मी साहजिकच विचारले, आताशा घरी यायला इतका उशीर का होतो? करायचं काय आहे घरी येऊन लवकर? तुमचं दार लावून काहीतरी चोळणं शेकणं चाललेलं असतं न मीना पाळण्यात झोपलेली असते. म्हणून कोर्टातलं काम आटोपल्यावर क्लबात जातो मी अलीकडे, असे उत्तर मिळाले मला. पण माझे समाधान झाले नाही त्या उत्तराने. मला सारखे वाटे,
माझ्या सहवासाच्या लालचीने जी व्यसने इतक्या दिवस आटोक्यात होती ती आता वाढली तर नसतील. नाहीतर क्लबात यांचे मन एवढे रमण्याचे कारण काय? संध्याकाळी 6 वाजल्यापासून सारखे डोळे लागून राहावयाचे माझे त्यांच्या वाटेकडे. आई मला केव्हा केव्हा हसून म्हणत असे, इतकं का नवल वाटतं तुला त्यांच्या क्लबात जाण्याचं? यांना तर घरी परत यायला केव्हा केव्हा 11 सुद्धा वाजून जायचे. पण तुमच्या नव्या माणसांच्या की नाही साऱ्याच गोष्टी जगा वेगळ्या. आप्पावरून जगातल्या साऱ्या पुरुषाविषयी मत बनवणाऱ्या तिच्या भाबड्या मनाला काय कल्पना माझ्या काळज्यांची. शिवाय रोज रात्री जेवण झाल्यावर विडा खाण्याच्या निमित्ताने 15-20 मिनिटं तरी येऊन बसावयाचे माझ्या खोलीत, व मीना जागी असली म्हणजे तिला घ्यावयाचाही प्रयत्न होत असे कौतुकाने. त्यामुळे आईला साहजिकच अनाठाई वाटत असे माझी ती काळजी. पण माझी शंका खरी ठरली लवकरच. एक दिवस रात्री यायला फारच उशीर झाल्यामुळे बाहेरून जी स्वारी आली ती कपडे वगैरे न उतरता तशीच शिरली माझ्या खोलीत. मीना माझ्या मांडीवर निजलेली होती व मी इतकी विचारात गडलेली होती की ते केव्हा खोलीत आले हे कळले नाही मला मुळीच. माझ्या शेजारी येऊन बसल्यावर खाटेच्या हलण्याने दचकून भानावर आले मी. त्याबरोबर हसून विचारायचे झाले, कसला विचार चालला होता एवढा? ते शब्द माझ्या कानावर पडत असताना जोराने चाललेल्या त्यांच्या श्वासातला मादक गंध मला जाणवला व मी अगदी संथपणाने त्यांच्याकडे बघत म्हटले, आपल्याला रोज घरी यायला उशीर का होतो याचा इतका विचार करीत होते मी. खरंच आणखी किती दिवस चालणार हे असं? त्याबरोबर माझा हात आपल्या हातात घेऊन मला म्हणावयाचे झाले, तू या खाटेवरून उठेपर्यंत तू एकटी असलीस तरी तुझ्या मनाला ही करमणूक आहे आणि सदोदित अंगाला बिलगलेली. पण मला कसली करमणूक आहे? घरी आलं तरी पुस्तकात डोकं खुपसून बसायचं की नाही वर जाऊन? 3 महिने होतील आता. मीच तुला विचारतो, आणखी किती दिवस चालायचं असं? मी बोलले नाही काही यावर. त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत माझ्या खोलीत बसून गप्पा मारल्या स्वारीने. निजलेल्या मीनाला मुद्दाम उठवले झोपेतून व तिचे रडे जेव्हा थांबेना तेव्हा वरती आणखी मला म्हणावयाचे झाले, तुम्ही बायका मुलांचं सारं प्रेम स्वतः बळकावून बसता, नवऱ्याच्या वाट्याला येऊ देत नाही त्यातलं काही. कसं येईल? मूल जन्मण्यापूर्वी आईच्या शरीरात राहत असतं व जन्मल्यानंतरही तिच्या शरीरावरच पोसत असतं. तुम्हा पुरुषांना काय, बाहेरून आल्यावर उचलून एखाद दुसरा मुका घेतला मुलाचा की झाले मोकळे. कुणाचंही झालं तरी प्रेम काही झिजल्या वाचून मिळत नसतं. मी म्हणाले, माझ्या समाधानाकरता या साऱ्या गोष्टी चालल्या होत्या हे लक्षात आले माझ्या. दुसऱ्या दिवशी दुपारी कालिंदी आल्यावर तिला मी मनातले हे दुःख सांगितले सारे. तेव्हा ती सुस्कारा टाकून मला म्हणाली, तो पहिल्यापासून इम्पेशन्स आहे अगदी. जिकडे झुकेल तिकडे झुकेल त्याचं मन. लहान मुलांच्या मनाला जसं आपण जपतो ना तसं जपलं पाहिजे त्याच्या मनाला. त्यानं सांगितलं तेच खरं. त्याचं मन इतर कशात रमू नये अशी जर तुला इच्छा असेल तर तू लवकर बरी होऊन या खोलीतून बाहेर पड एकदा. ती गेल्यावर कितीतरी वेळ विचार करीत पडले होते मी अंथरुणावर. बाळांपणामुळे मी 3 महिने दुरावले तर इतका फरक पडला त्यांच्या वृत्तीत. किती दिवस ठेवता येईल त्यांचे ते अवखळ मन आपल्या मुठीत मला? माझ्याविषयीची त्यांची ही आसक्ती जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत ठीक आहेत साऱ्या गोष्टी. पण ती आसक्ती जर उद्या कोणत्याही कारणामुळे कमी झाली तर? मला कल्पना करवे ना माझ्या भवितव्याची. मला कधी कधी हेवा वाटत असे मीनाचा. तिला त्यांचा इतका विलक्षण लळा होता की कोर्टातून आल्यापासून तो पुन्हा कोर्टात जाईपर्यंत सारा वेळ त्यांच्या मागे मागे असायची ती. ज्या त्यांच्या टेबलावर पूर्वी कसलेही चिटोरे पडलेलेही त्यांना खपत नसे त्यावर आता मीनाची खेळणी नेहमी अस्ताव्यस्त पडलेली असावयाची. आणि मी कधी नोकराला ती उचलावयाला सांगितली तर मला उलट म्हणायचे, राहू देत ती तिथंच, तिचा हक्क आहे एव्हापासून माझ्या टेबलावर सत्ता गाजवायचा. तीच चालवणार आहे पुढं प्रॅक्टिस माझी. काय मीनू, खरं की नाही? अशा वेळी तिच्या तोंडून कोणत्याही प्रकारचा शब्द तरी सहज निघाला तरी त्यातून नाना प्रकारची भविष्य काढणे होत असे स्वतःकडून. व्यर्थी अधिकची अर्थ बसे या केशवसुतांच्या उद्गाराची आठवण व्हायची मला त्यांचे ते कौतुक पाहून. ते कोर्टात गेले म्हणजे दिवसभर तिची काहीतरी किरकिर चाललेली असायची. कोर्टातून आल्याबरोबर आधी उचलून घ्यायची तिला व तेव्हापासून ती जी एकदा त्यांना बिलगायची ती रात्री झोप येईपर्यंत.
त्या अवधीत तिला दूध जरी घालायचे झाले तरी ते स्वतःच घालणे होत असे. त्यांना तिला दूध घालताना बघून मी एखाद्या वेळी थट्टेने म्हणत असे, आपल्याला मुलं इतकी चांगली सांभाळता येतात हे जर मला माहीत असतं तर मी मीनासाठी दाई ठेवली नसती मुळीच. त्यावर ते हसून मला म्हणाले, तू अशी पंगू होऊन बसल्यावर मीच नको का सांभाळायला तिला आता. 6 महिने सतत केलेल्या शुश्रूषेने माझा पाय सुधारला खरा, पण त्याच्यात पूर्वी इतके श्रम करण्याची शक्ती मात्र मुळीच आली नाही. त्यामुळे घरातल्या घरात सुद्धा मला हिंडवत नसे फारसे. डॉक्टरांनी असे सांगितले होते की दुसऱ्या बाळंतपणानंतर कदाचित सुधारला तर एकदम सुधारेल तो. आणि मीनाला पुरते 1.5 वर्ष होते न होते तोच दुसऱ्या बाळंतपणाची तयारी झाली. मला आशा होती की बाळंतपणात जशी 6 महिने मला विश्रांती मिळाली तशीच पुढे आणखीही 6 महिने मिळून पाय पूर्वीसारखा नीट होईल पुन्हा माझा. पण या खेपेस डोहाळे लागल्यापासूनच तो इतका दुखायला लागला की जन्माची पांगळी होते की काय मी, अशी धास्ती घेतली माझ्या मनाने. आता मला पुष्कळदा असे वाटते की संतती नियमनाचे उपाय जर त्यावेळी आजचे इतके सुलभ असते तर माझ्या संसाराचा जो विचका झाला या बाळंतपणामुळे तो खचित टळला असता. पुरुषांचे प्रेम कितीही उत्कट असले तरी निदान तारुण्यात तरी अनेक अपेक्षा असतात त्या प्रेमाला. स्त्रीचे मन हे संसारात गुरफटून जाते तेव्हाच, पण पुरुषांच्या बुद्धीच्या विकासाला म्हणा किंवा विलासाला म्हणा संसाराचे परसू कधीच पुरेसे पडत नाही. मला केव्हा केव्हा असे वाटते की अनेक वर्षाच्या संस्कारामुळे स्त्री पुरुषांच्या मनोधर्मात हा फरक पडला असावा. स्त्रीचा मूळचा स्वभाव पुरुषांसारखाच असेल कदाचित, पण निसर्गाने गर्भधारणेची जबाबदारी तिच्यावर लादल्यामुळे व त्याहीपेक्षा तिच्या त्या अडचणीचा फायदा घेऊन पुरुषाने तिच्या जीवनाला मर्यादा घातल्यामुळे पंख कातरलेल्या पाखरासारखी झाली तिच्या मनाची अवस्था. पण पुरुष मात्र होता तसाच कायम राहिला. मानवी संस्कृती आणि सुधारणा यांची इतकी प्रगती झाली, परंतु तो मात्र भटक्या आणि शिकारीच राहिला. बदलत्या परिस्थितीप्रमाणे त्या शिकारीचे स्वरूप न त्या भटकेपणाची क्षेत्रे बदलली. एवढेच काय, ते तारुण्याची रग जोपर्यंत त्यांच्या रक्तात कायम असते तोपर्यंत त्याला तृप्ती म्हणून कशी ती माहीत नसते मुळीच. जगातली सारी संपत्ती जरी त्यांच्या पायावर आणून ओतली आणि जगातले सारे सौंदर्य जरी त्यांच्या सेवेत अहोरात्र राबले तरी त्यांच्या शिकारी मनाचे समाधान नाही व्हायचे कधी. त्यांच्या आवडत्या स्त्रीवर त्यांचे कितीही प्रेम असले तरी अखेर ती निव्वळ उपभोगाचीच वस्तू होऊन बसते त्यांच्या या स्वभावामुळे. तिचा सहवास थोडा जरी अंतरला, तिचे यौवन थोडे जरी डागाळले व त्यांच्या वासनांचे कोड पुरवण्यात तिच्याकडून थोडी जरी कसूर झाली तरी लगेच मनातून उतरते ती त्यांच्या. माती होते तिच्या वैवाहिक जीवनाची. पुरुषांचे आराधन म्हणजे शिवव्रत आहे जसे काही. 1000 बिल्वदळात एक जरी पान वेडेवाकडे निघाले तरी वाया जावयाच्या साऱ्या व्रताची तपस्या. मी पाहत होते, बाळंतपणातून माझी प्रकृती थोडी सावरल्यावर पुन्हा पूर्वीसारखे वागावयाचे झाले माझ्याशी काही दिवस. एकदा तर बोलूनही दाखवले मला प्रेमाच्या भरात. मला आशा नव्हती तुझी प्रकृती इतकी सुधारेल म्हणून. मीनाच्या जन्मापासून तुझा पाय अधू झाला म्हणून तू दोष देतेस तिला अनु, पण किती उजळणं मोहक दिसतेस तू आताशा. परंतु डोहाळे लागून माझा पाय पुन्हा अधू झाल्यापासून माझ्या उपयोगाबरोबरच माझ्याविषयीची आसक्तीही हळूहळू कमी होत गेली. प्रेमात तसे फारसे अंतर पडले नव्हते ही गोष्ट खरी, पण त्यातली उत्कटता मात्र उडून गेली सारी. आणि उत्कटता एकदा नाहीशी झाल्यावर मग प्रेमात गोडी ती काय उरते. ज्या लहान सहान गोष्टीमुळे जीविताला रम्यता येते त्याची माधुरी प्रेमाच्या उत्कटतेवरच नसते का अवलंबून. वरवर पाहणाऱ्याला त्यांच्या वृत्तीतला तो फरक जाणवला नसता मुळीच, पण इतर कोणतीही गोष्ट जरी नव्हे तरी आठवड्यातून निदान 2-3दा तरी त्यांच्या तोंडाला येणारा तो मादक वास, तो वाफाराच वाटत असे मला अगदी माझ्या जीवाची होरपळ करणारा. त्या वासाच्या भीतीने मी कितीदा तरी इच्छा आणि शक्ती दोन्हीही नसताना रात्री घालवल्या आहेत त्यांच्या सहवासात. मला कितीही त्रास झाला तरी पुरवला, पण सकाळी उठल्याबरोबर ते अतृप्ततेने माझ्याकडे बघणारे त्रस्त न तारवटलेले डोळे नकोत पाहायला असे वाटत असे मला.
फूल हातात खेळवून मनसोक्त होणाऱ्या माणसाने जसे ते इतक्या लवकर कोमेजल्याबद्दल मागाहून हळहळावे तसे होत असे त्यांचे. त्यांना सुद्धा अतृप्ततेचा राग येत असे केव्हा केव्हा आपल्या, व अशा वेळी मला जवळ घेऊन म्हणावयाचे असे, मी फार छळतो नाही ग तुला, पण काय करू, माझा ताबा नाही स्वतःच्या मनावर मुळीच. त्यांच्या त्या उद्गारांनी माझ्या मनाला विसर पडत असे आपल्या साऱ्या वेदनांचा. त्यांना सुख देण्याच्या, मोहापासून दूर ठेवण्याच्या त्या धडपडीमुळे बेसुमार ताण पडला माझ्या प्रकृतीवर, आणि त्या धडपडीतच एकाएकी जन्माला आला विजय, दिवस पुरते भरण्यापूर्वी. त्या बाळंतपणातून मी उठले त्यावेळी किती फरक पडला होता माझ्या परिस्थितीत. डॉक्टरांनी केलेल्या भाकिताप्रमाणे माझा पाय बरा झाला खरा, पण अवेळी घडलेल्या त्या प्रसूतीमुळे माझे तारुण्य नाहीसे झाले. रडण्याचे सुद्धा पुरते त्राण नसलेला तो अपंग जीव आणि त्याला जन्म देऊन यौवनाला पारखी झालेली मी त्याची आई. आम्हाला पाहायला रोज संध्याकाळी ते खोलीत आले म्हणजे मरणप्राय वेदना होत असत माझ्या मनाला. काय वाटत असेल आम्हाला बघून त्यांच्या मनाला. त्यांची ती शोधक, ती सौंदर्यप्रेमी दृष्टी त्या दुबळ्या जीवाला पाहून विषादाने मागे फिरली की भडभडून येत असे मला अगदी. मीनाचे केवढे कौतुक होते त्यांना पहिल्यापासून, पण या मुलाला बघण्याची सुद्धा उत्सुकता दाखवली नाही त्यांनी फारशी. तो अपुऱ्या दिवसाचा जन्माला आला यात त्याचा काय अपराध होता, पण सौंदर्य लोलूप माणसांना कधीतरी विवेक असतो का? मला केव्हा केव्हा वाटते की जगात जर अत्यंत निर्गुण, अत्यंत हृदयशून्य असे काही असेल तर ती सौंदर्याविषयीची आसक्ती. त्या आसक्तीने पछाडलेला मनुष्य माणुसकीला मुकतो, सहृदयतेला पारखा होतो. मुलाला बघता क्षणीच त्यांच्या दृष्टीतनं चर्येत पडणारा फरक पाहिला म्हणजे माझ्या मनाला चरका बसत असे अगदी. मला पुन्हा पुन्हा वाटे, आज जो विषाद त्यांना याच्याकडे बघून वाटतो तोच उद्या माझ्याकडे पाहून कशावरून वाटणार नाही. त्या बाळणपणाचा माझ्या शरीरावर झालेला विदारक परिणाम त्यांच्या लक्षात नाही आला एकदम, पण त्याने माझे सारे शरीर खिळखिळे करून टाकल्याची मला मात्र जाणीव होती पुरती. लग्नाला उणीपुरी 4 वर्ष झाली नाही तोच मी तारुण्य अर्धेमुर्धे गमावून बसले, आणि ते मात्र 4 वर्षापूर्वी होते तितकेच आजही तरुण. कशी आवडणार मी त्यांना यापुढे? आज जो निष्प्रेम दृष्टिक्षेप माझ्या मुलाच्या वाट्याला आला आहे तोच उद्या माझ्याही वाट्याला येणार. मातृपद, मातृपद, कवींनी खुशाल गावी त्याची महती, पण त्याच्या प्राप्तीमुळे स्त्रीवर संसारातल्या साऱ्या आनंदाला आचवण्याचा प्रसंग पुष्कळदा येतो, याची कल्पना तरी असते का त्यांना? लग्नाच्या वेळी प्रत्येक तरुणाला अप्सरा वाटत असते आपली बायको. मूल झाले की तिच्याविषयीच्या त्यांच्या त्या साऱ्या कल्पना कोलमडून पडतात आणि तिच्या स्त्रीत्वाची वृक्ष जाणीव तेवढी शिल्लक उरते. प्रत्येक मुलागणिक तिचे तारुण्य लोपत जाते आणि त्याबरोबरच त्यांच्या प्रेमालाही ओहोटी लागते झपाट्याने. अशा स्थितीत मातृपद हा शाप म्हणावा की वर, ज्याच्यामुळे स्त्री पुरुषांपेक्षा लहान असून सुद्धा त्याच्या आधी वयस्क व म्हणून त्याला अप्रिय होते, त्या मातृपदाला वर कसे म्हणावयाचे? संस्कृत कवींनी जेव्हा स्त्रीला केळीची उपमा दिली तेव्हा त्यांच्या स्वप्नातही आले नसेल की स्त्रीचे जीवन हे थोडे बहुत केळीसारखेच असते. फुलारण्याच्या वेळी रसरशीत दिसणारी नाजूक डौलदार केळ, पण एकदा लगर लागल्यानंतर तिचे ते शरीर जसे जगावयाला नालायक ठरते तशीच मूल झाल्यावर स्त्रीची अवस्था होत नाही का? ती मनुष्य असल्यामुळेच केवळ केळीप्रमाणे तिला कापून तोडून टाकीत नाहीत एवढेच, पण त्यानंतर तिचे सुख, तिचे अस्तित्व पुरुषांच्या दयाबुद्धीवरच नसते का अवलंबून? स्त्रीचे भंगूर तारुण्य आणि पुरुषांच्या दुरंत वासना, काय नवल पुरुष अशा स्थितीत बहुस्त्रीक झाला तर? पण प्रेमाला जर काही अर्थ असेल, साहचर्याला जर प्रामाणिकपणाची काही गरज असेल तर पुरुषाने थोडे तरी नको का स्वार्थत्यागी, संयमी व्हावयाला? आई व्हावे लागल्यामुळे स्त्रीच्या शरीराचे सौष्ठव नाहीसे होते, याबद्दल तिच्या जोडीदाराने तिच्याविषयी कृतज्ञता बाळगावयाची की तिचा कंटाळा करावयाचा? पण स्त्रीच्या तारुण्याचा बळी घेऊन स्वतः तरुण राहिलेल्या पुरुषाजवळ इतकी कृतज्ञता, इतकी सहृदयता असते कुठे? तिच्या यौवनाचे आकर्षण नाहीसे होताच त्याचे ते अतृप्त शिकारी मन लगेच दुसरे आकर्षण हुडकण्याच्या मागे लागते.
बाजेवर पडल्या पडल्या अशा तऱ्हेचे कितीतरी विचार मनात येऊन तापून जात असे माझे डोके. वास्तविक कोर्टातून आल्याबरोबर माझ्या खोलीत येऊन बसण्याचा नियम चुकला नाही कधी, पण त्या बसण्यात पूर्वीची गोडी मात्र उरली नव्हती मुळीच. गेल्या 4 वर्षात ज्या गोष्टी माझ्याविषयीच्या आसक्तीमुळे कधी फारशा केल्या नव्हत्या त्या साऱ्या आता नित्याच्या होऊन बसल्या होत्या. हे काय मला दिसत नव्हते का? माझ्या डोळ्यासमोर काही होत नसे ही गोष्ट खरी, पण शनिवारी क्लबातून अपरात्री यावयाचे न जेवल्याशिवाय व क्वचित मला भेटल्याशिवायही परस्पर वर जाऊन निजावयाचे. मला कळत नव्हता का या वागण्याचा अर्थ? गेल्या खेपेस मला बरं वाटत नसले तरी हट्टाने जवळ येऊन बसावयाचे असे, पण आता मी स्वतःहून जवळ गेले म्हणजे केव्हा केव्हा मला म्हणावयाचे, कशाला तू त्रास करून घेतेस माझ्यासाठी स्वतःला? तुझी प्रकृती सुधारली नाही नीट अजून. पण त्या उद्गारात अनुकंपेपेक्षा उबगत जास्त ध्वनीत होतो असे मला वाटत असे. आणि विजयला घेऊन मी जवळ गेले म्हणजे तर बघायलाच नको. एकदा स्वारी खुशीत आहे असे पाहून मी कौतुकाने त्याला पुढे केला असता म्हणायचे झाले, किती लिबलिबीत आहे ग याचं अंग, हात लावायची सुद्धा भीती वाटते मला. नाहीतर मीना किती खुटखुटीत आणि चपळ. कसं दिवसभर घेऊन बसवतं याला कुणाला ठाऊक तुला. हाच फरक आहे स्त्रियात आणि पुरुषात. मूल न बायको ही जोपर्यंत चांगली दिसत असतील तोपर्यंतच हवीत पुरुषांना, नाहीतर दोहोंचाही अगदी कंटाळा. मी म्हणाले, खरं आहे तुझं म्हणणं थोडंसं, पण तू कशीही दिसलीस तरी मला कंटाळा नाही यायचा तुझा कधी अनु. ते हसत हसत म्हणाले, आणि ते काही अगदीच खोटे नव्हते. माझी प्रकृती जसजशी सुधारत गेली तसतसे थाऱ्यावर आले त्यांचे मन. पण मला नेहमी वाटे, किती दिवस अशा रीतीने निभाव लागेल माझा. मी चांगली आहे तोपर्यंत त्यांचे मन राहील माझ्या मुठीत, पण पुन्हा ती कल्पनासुद्धा दुस्सह होत असे मला. मुलाच्या आगमनाने ज्यांच्या संसारात आनंद उत्पन्न होत असेल, त्यांच्या प्रेमाला स्थैर्य येत असेल, त्यांची गोष्ट निराळी, पण मी कुठं दैववान होते तितकी. त्यांची ती माझ्याविषयीची आसक्ती जितकी लोभनीय तितकीच भीतीप्रद वाटत असे मला. विजयला मांडीवर घेऊन मी थोपटीत असले म्हणजे त्याचे ते दुबळे शरीर बघून आपोआप अश्रू येत असत माझ्या डोळ्यात. आईबापांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आसक्तीचे प्रायश्चित्त मुलांना अशा रीतीने भोगावे लागावे हा कुठला न्याय. मीना म्हणते तेच खरे. स्त्री पुरुषांना वाटते आपण परस्परांवर मोठे प्रेम करतो म्हणून, पण सृष्टीची परंपरा चालू ठेवण्याच्या हव्यासाने प्रेरित झालेला निर्दय निसर्ग त्यांना एकत्र आणून आपला कार्यभाग उरकून घेतो इतकेच. यापेक्षा जास्त खोल न व्यापक अर्थ जर त्या आसक्तीला, त्या प्रेमाला असता तर मला त्याची इतकी भीती का वाटली असती.